माढ्याचा गुंता वाढत असताना आघाडीमधून राष्ट्रवादीकडनं अभयसिंह जगताप पवारांचे अत्यंत कट्टर समर्थक आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी दावा केलेला आहे. आपल्यासोबत अभयसिंह आहेत. माढा लोकसभेसाठी आपण तुमचं नाव पहिल्यापासून चर्चेत होतं, पण काय नेमकं तुम्ही मागणी केली, काय रिस्पॉन्स? मी माझ्या उमेदवाराची मागणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे केलेली आहे, पक्षाकडे केलेली आहे, जयंत पाटील साहेबांच्याकडे केलेली आहे. त्या दृष्टीनं पक्षाचा विचाराधीन माझ्या उमेदवारी संदर्भात आहेत, परंतु मागील काही काळात काही बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामुळे उमेदवारीचा निर्णय थोडा उशिरा होईल अशी शक्यता. मोहिते पाटील येणार, प्रवेश करणार, तुतारी हातात घेणार, चर्चा होती, काय त्यात? मोहिते पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचंड बळकट होईल यात शंका नाही. विजयदादांचे आणि पवार साहेबांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात काय निर्णय होईल ते सांगता येणार नाही, पण नक्कीच देशाचा विचार करून मोहिते पाटील साहेबांनी निर्णय घ्यावा. येणाऱ्या काळात जर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर कोणत्या विचाराने आपल्याला गेलं पाहिजे हे विजयदादांना आणि शरद पवार साहेबांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे त्यांनीही राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतली तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम होणार आहे. त्या दृष्टीने विजयदादांनी पण या विचार पॉझिटिव्ह करावा अशी माझी पण विनंती राहील. काय नेमकं माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तर मी सध्या इच्छुक उमेदवार आहे, तरी साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल असं म्हटलेलं आहे. त्यामुळं हा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे कुणी आपल्या मी उमेदवार आहे म्हणून जर प्रचार करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला आहे. त्यामुळे ते उमेदवार म्हणून फिरू शकतात. म्हणजे पवार साहेबांचं उमेदवार म्हणून अजून कोणाचं नाव नाही? कोण असेल उमेदवार? मी उमेदवार स्वतः इच्छुक असल्यामुळे मीच असेन उमेदवार असं सांगायला मला अजिबात शंका वाटत नाही. हे होते अभयसिंह जगताप. त्यांनी सांगितलेले उमेदवारात नावं कोणाची जरी असली तरी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पवारसाहेब निर्णय घेणार नाहीत आणि माढा लोकसभेचा उमेदवार मीच असणार आहे असा त्यांनी दावा केलेला आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.